पोंगा बंडीतवाले पोंगा बंडी तरे आणि घेवा खुशे जगने दिन बे पोंगे दिले का देना 2 रुपये देना फुकट आहे का बा हे महादेव भाऊन पैसे दिले सगळे बोट्टेचे फुकट आहे का मागणं द्यायले मग दिन तर मग काय का मी दोस्त नको द्या दोस्ताला देत नाही का तू असं असतील का हो ते दोस्ताना फुसताना तिकडे खेळून येत नाही खाण्यापिण्यात येत नाही हो इथं नाही पैसा सांगा नाही इथं हो टाक पैसा पे पाणी हो सुखी राय भवानी हो महादेव भाऊ पैसे द्या लवकर हो हे एवढे जण 10 रुपये झाले सगळे काय जगणे इथं आहे बरं तू मी तुला किती पाहून राहिली चल ना आता वावरात जा लागते ना ते हरभरा खुळायला चालली मी वावरात नाही तू येऊन राहिला का सांग हो येतो ना मी हे पोंग्याचं डाला नेऊन ठेवतो घरी ते भाऊ घातले ना मी नळ्यात ते उचलून ठेवले का नळे ठेवल्या ती भाकरे घेते ना चल वावरात मी एक पुस्तक घेऊन बस वाचत तिकडे झाडाखाली चल लवकर चला लवकर तुम्ही कुठं महादेव भाऊच्या घरी बसले इथं चला लवकर तिकडे ते मजूर आलं ना सगळं पोहोचलं ना सगळं गाडी बैलात बसलं बी चला लवकर ते हरभरा खुळणं झाला पाहिजे ना लवकर दिवसभरात नी बरं मला येतो रे मला मी येतो हा गाडीत बसून चल बे येऊ नको तिकडे घर राहते मग ना तिथे लेका झाडाखाली निरा पायने करता झोके करता लेका खुशीन मना करत राहता मग येऊ नका कोणीच कोणतीच लेकरी नाही खुशी गिशी कोणीच नाही ना तिकडला हा चला लवकर चला बाय बाय चला लवकर ते गाडी उचललेली आहे लवकर चला करत ना हो नाही करत ना झोकेन की बसून तर राहू द्या पुस्तक वाचत बसतो ना येऊ द्या ना बरं बा ये चला चला मग लवकर चला होय बाबू देत नाही का पोंगी तू सांग आता सांग देतं का नाही तर हा हो नाही तर माझ्या टायत जर आला ना तू चक्कीकडे तर तुला दैनात कुठे टाकणार हो मी सांगू राहिलो तुला भाऊ धवस नको दाखवू रे धवस नको दाखवू तो आईकडे चक्कीवर आल्यावर काय तू गोटे टाकतं तुला घरी येऊन कुणार तुम्ही तुले शिवरायन बाबू शिवरायन 2 गदन हाणून पण तोंडावर तुझ्या दातच पडले का तुझ्या हात काढ म्हणलं काय हात काढ म्हणलं मा तोंडावर तू सांगू राहिलो तुले हात काढ म्हणून राहिलो बाबू तुले जा नाही कळत काय करतो तू काय करून काय राहिला तू काय करतो तू सांग काय छान आहे हा काय करतो जो काय गदन फोन दाखवली असते रे दाखवली असते मॅ माझं पोंगे आहे म्हणून सांग तू एकटा आहे ना तू एकटा आहे ना ये एकटा आहे तू मैदानात ये तू फक्त सांग कुठे येऊ ये रे ये कुठे येते सांग ये ना फक्त मग घराकडे ये तू ये फक्त एक ये मग सांगतो तुला कसं असते झटका माया ये ना भाऊ भोल्या म्हणते आपल्या भोल्या सांगू राहिलो तुला ये ना तू तिकडे मग घराकडे तू हात काढ म्हणून राहिलो तुले बाबू तोंडावर हात काढतो नाही काढत रे बाबू तू माझ्या संग ये लोक तू सांगू राहिलो तुला आता एका शब्दात ये आता मग हात सोड तू ते लोक आहे म्हणून सांग रे नाही तर गपकनी दिली होती तुले 2-4 गचाटने देतच होत तुले थांब ये मग घराकडे तू असं ऐकत नाही तू नाही का आता थांब तू मला पोंगे ठेवू दे कुठे ठेवू रे थांब रे चल ये आता कुठं आहे चल ये दाखवस तुम्ही चल दाखव चल ये आता तू ये सदा तू तर दाखवस तू किती आहे दाखव सोडून दे राहू दे बसू दे अबे राहू दे ना बसू दे ना मला दाखवून राहिला तू नाही दादाकडे दाखवत होता हा येणार काय कुठे येते ते सोडणं जाऊ दे बस झालं मजा कशी दे सोड बोल्या पै तू लवकर बाबू पयाला आता नाही ठेवच दाखवतो मला ये ना मग आयले का निरा भांडणं करतो चल घरी चल आई आपलं फालतू म्या काय केलं भांडणं त्यानंच केलं भांडणं ते म्हणे माझ्या दैनात नाही गोटी टाकतो म्हणे चक्कीवर आल्यावर पोंगी दे म्हणे फुकट असं नाही का बरोबर जाऊ दे निपटून टाक जाऊ दे जा पाहता मेरी आलेस तुम्ही आता फक्त दादा की पाणी नका करत जाऊ काय मी आणून देतो तिथं पाणी नाही तर मग पाटील येतच असते बाई बी येऊन राहिल्या आणि पाटील येऊन राहिले तर मग त्याला आणायला होतं भरून मंदात तुम्ही कधी मंदात उठत नको जाऊ दादा की विहिरीवर जाऊ जात नको जाऊ हो तरी किती एकर आहे होते हरभरा किती खुळा लागते म्हणे तू येतं का नाही निरा हेच राहते किती आहे झालं का 1 घंट्यातच होते का अर्ध्या घंट्यात अबे दिवसभरासाठी कामाला आलो ना आपण आता 9:30 वाजतापासून तर 3:30 वाजे लोक लागते हो अरे बा असं आहे का बा तिकडे तर 9 वाजतापासून 2 वाजे लोक साहेब तुम्ही 9:30 ते 3:30 लय उराल नाही झालं काय आता 9 ते 9:30 केला ना आपण लोकांचा 9चा आहे आपला 9:30 आहे अर्धा घंटा ते भेटू राहिला मग ते शिल्लक नाही भेटू लागलं तुम्हाला अरे पण तुम्ही 9 ते 9:30 केले पण तिकडे 2 ते 3:30 केलं ना हो तिकडे दीड नाही वाढला का मग वा ते 2 वाजे लोक 9 ते 2 असते हो ते जास्त नको तुम्ही फालतू मग मजुरी तेवढे देता तुम्ही चालते सांगते तेवढं बारीक पाहत असते का बे बा तसं नाही आता सांगा ते हो 9 ते 2 आहे का 9:30 ते 3:30 आहे आता सांगा ते हो मग कसं मग मजुरीच्या बाबतीत तुम्ही असे करता मग आता मला मजुरी द्यायला लागते का माय हरभरा आहे का आता पाटलाचा हरभरा आहे त्याचा खुळणं आहे हां मला काय घेणं नाही का पण चला बा तुम्हाला मजुरी दिली मी एक खेप काम लागलं की 10-15 दिवस काम राहते ना इकडे मग असे कामं भेटते का मोठे मग का 2 एकर करसान मग का घरी राहायचं का मग कमी जास्त पाणी लागत अर्धा 1 घंट्याले लागून कामं राहते ना इकडे हे झालं किती ते झालं किती मग पाहिलं नाही पाहिजे असं पैशाची बी अडचण नाही दर बरोबर मंगळवारी बाजाराच्या दिवशी पैसे भेटते तुम्हाला पुन्हा पण ते 9 ते 9:30 3:30 लस झालं ना ते जरा शिल्लक झालं ना आता तुम्ही जेवण्यात 1 घंटा कमावता आहे लोकांच्याकडे जेवायला एवढा टाईम नाही देत ना आता इथं 1 घंटा जेवायलाच घालता तुम्ही मग गेला का 1 घंटा देतला मग हो बा पण तरी बी 9 ते 2च करावं बा नाही तर 9:30 ते 2:30 करावं आता यायला तर अर्धा घंटा झाला आपल्याला आता 9 घरून निघालो 9:30 इथं वाजली आता अजून पातील लागाले 10 वाजून राहिले अर्धा घंटा ते गेला
निघायची आंधी बी निरा घडाय पाहता दादा खेप झाला का टाईम झाला का टाईम झाला का टाईम. मग आणि जेवायला बसता म्हणतात मी 12 वाजता. आणि मग काय 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 कोणते टाईम कोणते काम कोणते घंटे करू राहिले तुम्ही? 9 वाजतापासून धरा नाव तुम्ही. 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2. 5 घंटे झाले ना. 5 घंटे काम होते राजा. तरी मी म्हणता की तुम्ही कमी झालं. आता काय 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 किती घंटे करा मग? अरे बाबा तुम्ही 1 मिनिट तर शिल्लक करता का? आता ही देताना फेकून तिकडे 2 वाजले की मग झाला म्हणता टाईम. आता सगळ्याजवळ घड्याळ बी आहे. पहिले तरी घुमवता येत जाय, आता काय घुमवता येत नाही. आता 9:30 ते 2:30 करतो आम्ही आज. हो आणि उद्यापासून 9 ते 2च करतो. हो हो टाईम टू टाईम सगळ्याचा सारखाच. हा बरं मग हो जेवायला अर्धाच घंटा देणार हो, शिल्लक देणार नाही मी सांगू राहिलो तुम्हाला. हो आणि पाणी आणायला दादा घेऊन जाऊ देणार नाही. हो मग तुमचा टाईम आहे तर आमचा टाईम आहे मग. हो हो आहे कबूल आहे कबूल आहे. हो हो जात नाही आम्ही. चला मग लागा 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 आपापल्या पातीवर लागा आणि चला वा चला घ्या लवकर लवकर आपापली पात घ्या लवकर. हो, आता बाया तर लागल्या आता बरोबर कामं कामी. आता एखादं भरणं नेऊन ठेवा लागेल तिथं. पाटील येते तसं तो जग नाही काय करू राहिला, अभ्यास करू राहिला वाटते नाही का? अरे लगा झोका बांधलेला आहे नाही का? इथं घेणे उड्या मारून इथं हे वरी लटकून द्या लागेल जरा असा. चना कैसा बोया कैसा बोया कैसा बोया रे, चना ऐसा बोया ऐसा बोया ऐसा बोया रे, चना कैसा बोया कैसा बोया कैसा बोया रे, चना ऐसा बोया ऐसा बोया ऐसा बोया रे, चना कैसा उगा कैसा उगा कैसा उगा रे, चना ऐसा उगा ऐसा उगा ऐसा उगा रे, चना कैसा पका कैसा पका रे, चना ऐसा पका ऐसा पका रे, चना कैसा खाया रे, चना ऐसा खाया रे. मजा उड़ा लगा काय मस्त मस्त लागले का ला 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 नहीं नहीं ने ना 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 मेरा जगनू रे मेरा जगनू रे जगनू ना नहीं ने ना 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 काय पोर काय बाई लगा दे बाई बसता का तुम्ही बसता का बसा ना बसा म्हणजे मस्त मस्त वाटते हो बसा बसा तुटत नाही ना रे ते दोऱ्या गिऱ्या चांगला आहे ना नाही तर बस तुटा जण पडून जाजे मी भर ना आता तू घे ना. मी आता लोक आणलं तिकडून उचलून. आता तू घे भरलेलं. लय हुशार दिसू राहिला रे तू. रिकाम तू घेऊन येतो भरलेलं मला आला होता नाही रे बाबा. मी नाही नेते. हो तू ते 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 मला सांगू तू. बरं भरून तर घे मग. भरून तर दे मी घेतो ना मग. अरे बा मला ते भरण्याचं नाव कळू. हो फालतू मागं 40 रुपये काढले होते माहिती आहे. चपलं फेपलं तर माझ्या ना ते पडलं तर तूच भरवा दे. हो आपल्याला सांगू दे. काय माणूस आहे बे. जाऊ दे मीच भरतो. हो इकडे तू मागं. बाबा आले का वैसन बाई बाबा वारात आले बाबा घरी आता बोर झाली होती ना म्हटलं चला म्हटलं यायला म्हटलं चला मले चला वारात जाऊ म्हटलं आपण तर ते नाहीच करे तुम्ही म्हटलं चलाच तुम्ही. हो मग आले आम्ही आज. बाबा तुमच्या तर पायाला माती नसेल लागत वावरातली नाही का? हो, आता काय करता बाबा आम्हाला तर बाबा दिवस निघाला की निरा वावरच आहे. आमच्याकडे शेती नाही ना म्हणून आम्हाला काही माहित नाही कसं असते काय असते. आता तुम्ही काय करू राहिले हरभऱ्याला काऊन तोडून राहिले तुम्ही? आता आम्ही काय बाबा हरभरा तोडून राहिलो का उपटून राहिलो का बाबा? सगळेजण तुम्ही त्याला ते तोडताळच करू राहिले. तसं नसते बाई ते त्याचे शेंडे खुळा लागत असते. हरभऱ्याच्या भाजीचे शेंडे खुळले की मग त्याला लय डेरे देतं. हा मग त्याला फांद्या करते उपफांद्या करते मग लय मोठे घाटे लागते त्यानं उत्पन्न वाढते मग म्हणून शेंडे खुळा लागते. नाही तर मग निरा वाढतच जाते ना हरभरा. म्हणता बाबा शेंडे तोडले की उत्पन्न वाढते नसं होते. बाबा आता हे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान लोक सगळे हरभरे खुळून राहिले ना मग त्याला उत्पन्न वाढते ना. मग त्याला फांद्या जास्त करते ते एका जागेवर असं मस्त घे करते ते. नाही तर मग निरा झाड वाढत जाते ते टर वाढते ते मग त्याला हरभरा लागेल का? म्हणजे मग ते शेंडे खुळले की जे बाजूला जे फांद्या आहे त्याच्या मधात फांद्या निघते उपफांद्या नाही का? असं म्हणजे फुटवे फुटते. म्हणजे जेवढे जास्त फुटवे फुटले की तेवढे जास्त फुलं तेवढे जास्त गाठे नाही का? असं असं आहे ते. आता समजलं तुला. हा आता डबा वगैरे आणला का तुम्ही? मग जेवण करून घेऊ आता आपण सोबतच. हो करू आणले आम्ही डबे आणले. हो बस मग काय सावलीत जाऊन बस इथे उन्हीत हिंडू नको. काय ऊन लागेल बाबा. आले का पाटील तुम्ही आणा ना. तुम्ही फवाऱ्याचं औषध आणतो म्हणा ते बुरशीनाशक आणता म्हणे ना. मग हे हरभरा खुळला की ते बुरशीनाशक मारा लागते ते. नाही तर बुरशी अटॅक करते मग त्याच्यावर. मारू ना मारू नाही मारा लागते ते बुरशी बात अटॅक करते त्याच्यावर. मग बुरशीनाशक माराच लागते त्याच्यावर. आणि ते अळीगिडीचं औषध घेऊन येतात ते. हे शेंडे खुळले की हे जे भाजी आहे ते नेऊ का म्हणलं आम्ही? न्या ना भाजी करायला ना. हो न्या ना घेऊन जा ना. आपल्याला काय करायला लागते त्याचं ढोरायला खोगायला लागते. सबनच नेऊ का म्हणलं. म्हणजे कसं आम्ही टोपल्यात घेऊन निघत होतो मग संध्याकाळच्या बाहेरी एक चक्कर मारला असता गावातनी. हरभऱ्याची भाजीवाले हरभऱ्याची भाजीवाले. अबे सर गावाचा हरभरा आहे तू कोण घेणार आहे? राहू दे मुकाड्या ना. जेवढी लागते तेवढी ते घेऊन जाजो. ते इका फेकायच्या नांदी नको खपत नाही. सगळे लोक सगळ्या मजुराच्या घरी आहे. तू कुठे इकायला चालला आपला? निघलो चला जेवढं खपन तेवढं समजा 5-50 तर येईन. जा ना बा काही नको इकू ना. ते मेथी किती इकत जाय हे नको इकत जाऊ. हे जाऊ दे हे टोपले घेऊन जायला वाटून दे लोकांना फुकटते. तू कायचे पैसे करायला करते? बरं मग खपतच नाही तर मग राहू दे मग नाही का? जाऊ दे. का आता चंद्रभाऊ आपल्याला पाणी घेऊन द्यायला का नाही का? हे समजा खुळणं झालं की पाच लय कडकलं असलं भेगा पडल्या तर द्यायचं. नाही तर मग कसं जास्त द्यायला लागत हरभऱ्याला पाणी. जास्त जर पाणी दिलं ते मासवंटे मग
निरा बाबरते ते निरा मोठ्याच्या मोठं झाड होते त्याले हरभरे काहीच नाही त्याले शक्यतोवर कसं पाण्याचं प्रमाण कमीच पाहिजे त्याले फुला गेल्यावर हो नाही तर कसं फुलं राहिले जागेवर आणि ती निरा वाढतच जाते ते हो तर आता तुम्ही दिवाणजी साहा आता तुम्ही तुमच्या पुढे थोडी जाता आपल्याला नाही का तुम्ही सांगसान तसं तसं कळक देणं मला का तूच घेतं का कळक आई मागतं का बिले का जोरानं आरामानं बोलत जाणं ते नवरीन बाई येईल आहे ना तर आरामानं बोलत जाणं जरासा ते काय म्हणून ते होय ते निंबू देणार रे 2-2 फुडी तुम्हीच घेतलेले का मला एक नाही दिली देणार रे निंबू मला द्या ते कल्याण करणं हे एवढं मोठं पळायला 2-4 निंब आहे मेथी आहे सांबार आहे सबन आहे ना हिरवे कांदे आहे खा ना बा किती खातात कल्ला करून राहिला तर जेव खूपच बा मला तर खूपच आवडते बाय शेतातलं झाडाखालचे जेवण तर किती मस्त जेवण जाते बाबा इथं बापरे बाप घरी तर 1-1.5 पोळी जाते म्हणजे हो आता मला 2 रोटके झाले नाही खाणं येत जा ना मग रोज आमच्या संग हरभरा खुळणी होते जेवण होते मी तर येतो म्हणलं त्याले पण ते म्हणतात नाही म्हणते काही आणायला लागत म्हणते आजच येऊनच देऊ राहिले मला ते मग मी झाली जबरदस्तीनं हो ते काळजी खुळ देते मला सगळंच काम करता आलं पाहिजे घरचं दारचं सगळं काम आलं पाहिजे हो शेतीत काही गोष्टी समजल्या पाहिजे घरच्याही समजल्या पाहिजे नोकरी जर लागली तर नोकरीतही समजलं पाहिजे मग सगळं माहिती असली तरच आपल्याला मग काम करता येते लवकर लवकर आम्हाला कारला जाईल कोणता दोडक्यात जाईल ते तर नाही समजत आम्हाला हो ना दादा पाहा लागते विचारा लागते यायला त्याला रोडगे चालले बाबा आज तुम्ही करून ओनात केले वाटते अरे त्या दिवशी मस्त केले तुम्ही तसे नाही जमले बा आम्हाला पण ते घरी केले आम्ही त्या ओनात झाले तसे मस्त झाले चांगले झाले चांगले जेवा घ्या जेवा